महत्त्वाच्या बातम्या प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व। पहलगाम हल्ल्यात सहभागी दहशतवादी आदिल ठोकर आणि आसिफ शेखचं घर पाडलं। त्रालमध्ये आयडी स्फोट घडवून दहशतवाद्याचं घर केलं उद्ध्वस्त। हल्ल्याचा बदला घेण्यास भारताकडून सुरुवात। जम्मू काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन। भारतीय जवानांवर गोळीबार, भारतीय सैन्याकडूनही चोख प्रत्युत्तर। सिंधू पाणी करारावर आज महत्त्वपूर्ण बैठक। गृहमंत्री अमित शहांच्या निवासस्थानी बैठक होणार। जलशक्ती मंत्र्यांसह केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित। विरोधी पक्षनेते राहुल गांधी जाणार काश्मीर दौऱ्यावर। दहशतवादी हल्ल्यात जखमींची घेणार भेट। सकाळी 11 वाजता पोहोचणार असल्याची माहिती। जगाला कळलं पाहिजे की आपण शक्तिवान आहोत। रावण सुधारला नाही म्हणून रामानं त्याचा वध केला। पहलगाम हल्ल्यावरून सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान। राज्यातील पर्यटकांना सुखरूप आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार विशेष विमानांची व्यवस्था। 232 पर्यटकांना घेऊन आज तिसरं विमान मुंबईत पोहोचणार। आतापर्यंत 500 पर्यटक परतले। एकनाथ शिंदेंवरील विडंबन प्रकरणी कॉमेडियन कुणाल कामराच्या याचिकेवर आज मुंबई हायकोर्ट देणार निकाल। गुन्हा रद्द करण्याच्या याचिकेवर निर्णय ठेवला होता राखून। बाळकामासाठी एल्फिन्स्टन पूल आज रात्रीपासून बंद। पर्यायी मार्गाने वाहतूक वळवणार। मुंबईकरांच्या वाहतूक कोंडीत पडणार भर। नाशिकच्या सिडको परिसरात सिटी लिंक बस आणि रिक्षामध्ये भीषण अपघात। अपघातात 3 ते 4 जण जखमी। अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद। आणि पहाटेपासून कोल्हापुरात जोरदार अवकाळी पावसाची हजेरी। ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाला सुरुवात। उन्हापासून हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा।